नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मी अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रतिभांगणची कार्यक्रम समन्वयक, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज अतिशय सुंदर आणि खरं तर आज आठवणींचा मोहोळ आज या प्रतिभांगणच्या वास्तूमध्ये आपण सगळेजण अनुभवणार आहोत. आणि अर्थातच निमित्त आहे ते म्हणजे सुनीत या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. आज आपल्यामध्ये नसलेल्या पण ज्यांच्या आठवणी आज आपल्यासोबत आहेत अशा सुनीती जैन यांच्या एक आठवणींचा कोलाज मांडणारं सुनीत हे पुस्तक आज प्रतिभांगणमध्ये प्रकाशित होणार आहे. या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी थोडंसं प्रतिभांगणबद्दल आणि ग्रंथालीबद्दल. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ग्रंथालीने सुवर्ण महोत्सव आपला साजरा केलेला आहे. अनेक जण तुम्ही त्यात सहभागी असाल आणि मला वाटतं ग्रंथालीच्या स्थापनेपासून आपण सगळी बरीचशी मंडळी ग्रंथालीशी जोडलेली आहात. आता प्रतिभांगण ही वास्तू आणि ग्रंथाली नेमकं काय करत आहेत याविषयी मी थोडंसं बोलणार आहे आणि नंतर आपण कार्यक्रमाकडे येणार आहोत. प्रतिभांगण या वास्तूमध्ये आपण ग्रंथालीचे विविध उपक्रम घेत असतो. म्हणजे केवळ पुस्तक प्रकाशन एवढ्यापुरतंच ग्रंथालीचा व्याप मर्यादित नाही आहे, तर समाजातल्या विविध स्तरांपर्यंत आपण प्रतिभांगण आणि ग्रंथालीच्या माध्यमातून पोहोचत असतो. मला ग्रंथालीच्या विविध उपक्रमांमधला प्रतिभांगणचा एक अतिशय महत्त्वाचा जो उपक्रम आहे की विज्ञानधारा, मगाशी नुकतेच डॉक्टर शरद काळे आपल्या इथे येऊन गेले, तर काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विज्ञान एकांकिका स्पर्धा घेत असतो. जवळपास 4 वर्ष झाली आपण या स्पर्धा घेत आहोत आणि साधारणतः 350 ते 400 महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या शाळा या उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या 8 ठिकाणी 8 केंद्रांवरती या स्पर्धा सातत्याने होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये एक विवेकबुद्धी जागृत करणं, विज्ञान जाणीवा जागृत करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. प्रतिभांगणमध्ये आपण घेत असलेले जे विविध कार्यक्रम आहेत, मग त्याच्या मधले आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. आरोग्याची कॅप्सूल, बराच काळ आपण ही सिरीज केली की आताच्या एकूण जीवनशैलीमुळे आरोग्याचे भेडसावणारे विविध प्रश्न त्यातून मांडले गेले आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. ऐलतटावर पैलतटावर हा साहित्यविषयक कार्यक्रम अतिशय सुंदर असं डॉक्युमेंटेशन त्याला म्हणावं लागेल. लेखिका सुनंदा भोसेकर आणि राणी दुर्वे यांनी 1960 नंतरचं जे साहित्य आहे, म्हणजे आपल्याला बरंचसं 1960 पर्यंतचं साहित्य हे पुस्तक रूपाने म्हणा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाचायला मिळतं. परंतु 1960 आणि अगदी आताच्या काळातलं जे साहित्य आहे ज्यावर फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे, बोललं गेलेलं नाही आहे, असा सगळा काळ उलगडण्याचा प्रयत्न ऐलतटावर पैलतटावर या सिरीजच्या माध्यमातून केला गेला. मी अगदी या वर्षभरातल्या काही कार्यक्रमांबद्दल आपल्याला आवर्जून सांगत आहे. नंतर दुसरा एक छान आपण कार्यक्रम घेतो तो म्हणजे काहीतरी विशेष. दिव्यांग आणि विशेष मुलं, विशेष व्यक्ती की आपल्या समाजाचाच एक सर्वसमावेशक भाग आहे याचा कुठेतरी आपल्याला विसर पडलेला आहे रोजच्या जगण्यात. म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर अगदी ट्रेनमध्ये चढणं असेल, बसमध्ये चढणं असेल, कोणत्याही ऑफिसमध्ये जाणं असेल, तिथे ज्या पद्धतीने सगळी व्यवस्था असली पाहिजे त्याबद्दल आपण आजही उदासीन आहोत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे कुठेतरी समाजाचं लक्ष द्यावं आणि ते प्रश्न व्यासपीठावर यावेत म्हणून आपण काहीतरी विशेष ही सिरीज सुरू केलेली आहे. जवळपास 22 ते 23 भाग त्याचे झालेले आहेत आणि खूप छान प्रतिसाद आहे आपल्याला या सिरीजसाठी. आणि मला एक छान आनंद वाटतो की सुदेश सर आणि सगळ्या टीमच्या प्रोत्साहनातून साहित्यव्रती हा एक कार्यक्रम मीही घेत असते की ज्या साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्या विविध महिला आहे, म्हणजे फक्त लेखिका किंवा साहित्यिक नव्हे तर अनेक कार्यकर्त्या देखील आहेत की ज्या विविध पातळ्यांवरती काम करत असतात आणि साहित्य चळवळी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मुलाखती आपण घेत असतो. असे विविध उपक्रम आपण प्रतिभांगणच्या माध्यमातून घेत असतो आणि ते सगळे आपल्याला ग्रंथाली प्रतिभांगण या यूट्यूब चॅनलवरती पाहता येईल. तर सगळ्यांना विनंती आहे आपण आवर्जून आमच्याशी त्या माध्यमातून जोडलेले राहा. ग्रंथाली प्रतिभांगण, ग्रंथाली वॉच हे जे आमचे यूट्यूब चॅनल्स आहेत तुम्ही तिथे जा आणि आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला
या कार्यक्रमांशी जोडता येईल, ग्रंथालयाशी जोडता येईल आणि अर्थात आपल्या सूचना प्रतिक्रिया या आम्हाला हव्याच आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि अतिशय छान अशा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे आता आपण जाणार आहोत. मंडळी, खरं तर आपण नेहमी असं म्हणतो रोजचं जीवन जगत असताना की जीवन म्हणजे काय तर 2 घडीचा डाव असं जीवनाचं वर्णन केलं जातं किंवा क्षणभंगूर म्हटलं जातं. त्याची रुंदी किती, लांबी किती ही आपल्याला माहिती नाही, पण त्याला एक खोली मात्र देऊ शकतो. आणि जीवनाला अशी खोली देणारी आणि अर्थ देणारी जी व्यक्तिमत्व असतात ती नेहमीच समाजाला प्रेरणा देत असतात. आणि असं प्रेरणा देणारंच एक व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच सुनीती जैन. हे आपल्याला सुनीत हे पुस्तक वाचताना अगदी प्रत्येक शब्दात, प्रत्येक लेखामध्ये विशेषत्वाने जाणवून येईल असं हे अतिशय सुंदर पुस्तक आज इथे प्रकाशित होणार आहे. आज या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मी मान्यवरांना इथे व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. पत्रकार संजीव साबळे सरांना विनंती आहे आपण इथे व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर लेखक वसंत लिमये सरांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. अभिनेत्री सुहिता थत्ते यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि बिल्वाताई जैन यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. वासंतीताई फडके यांनाही मी विनंती करते आपण व्यासपीठावर बसावं. मान्यवरांच्या स्वागताकडे आपण आता वळणार आहोत. लेखक वसंत लिमये सर इथे आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर सरांना करत आहे. पत्रकार संजीव साबळे यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी यांना करत आहे. अभिनेत्री सुहिता थत्ते यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालयाच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांना करत आहे. वासंतीताई फडके यांचं स्वागत करण्याची विनंती मी पुन्हा एकदा धनश्री धारप यांना करत आहे. ग्रंथालयाची संपूर्ण टीम खरं तर अनेकविध हे जे आपले कार्यक्रम होत असतात त्यामध्ये सातत्याने कार्यशील असते. त्यातले हे काही चेहरे आज इथे जे सगळं व्हिडिओ शूटिंग करत आहे समीर कदम, आमचा सगळं तंत्रज्ञानाचा जो भार आहे आणि बाजू आहे ते अतिशय समर्थपणे सांभाळत असतात. इथे किशोर भाऊ आहेत, आमचा सौमित्र आहे. सगळ्या मंडळीच्या सहकार्यातून हे सगळं काम अर्थात पुढे जात असतं. तर पुन्हा एकदा खरंच खूप छान की आठवणींकडे आज आपण वळणार आहोत आणि एक आठवणींचा उत्सव आजच्या या संध्याकाळी प्रतिभांगणमध्ये होणार आहे. आपल्या व्यासपीठावर विविध मान्यवर आहेत आणि आपल्या समोरही अनेक सुहृद की ज्यांनी सुनीतीताईंना प्रत्यक्ष पाहिलेलं आहेत आणि ज्यांच्याजवळ अनेक खरं तर आठवणी आहेत असे सगळे सुहृद सगळी मंडळी इथे बसलेली आहेत. आणि सुनीतीताईंच्या कन्या बिल्वाताई इथे आहेत. मी बिल्वाताईंना पहिल्यांदा बोलण्याची विनंती करते. To begin with, माझं मराठी स्पीकिंग स्किल्स आर very bad and public speaking skills तर zero. तर I'm going to try and mix both of them and speak. So many of you reached out about this book, but honestly शिप्रा आणि माझं याच्यामध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. The articles which I wrote were for her and her friend. She was never ambitious की तिला पुढे जाऊन लिहायचं आहे का पुढे जाऊन पब्लिश करायचं आहे. Nothing of that sort. Zuitai. So this entire credit goes to Zuitai who made sure she collected all the articles from us. And त्याच्यानंतर the next thing we got to know is Granthali finding it worthy enough to publish I's article. So that was one. Thank you, Granthali. And Zuitai, I's articles would still be on the laptop, as you know. And also thank you to all of you. Very, very grateful and so overwhelmed with the love that I has received over all these years, and I can see that here now. So I would like to share a small backstory that many of you may or may not know. बाबाच्या आजारपणानंतर I took on the task of helping him translate.
he would dictate and she would type. This went on for about 14 varsha. She always admired and was deeply proud of Baba's talent. And together they had this beautiful synergy while working. Over time, she learned, she grew, and began offering her own suggestions to Baba. They shared ideas, respected each other's perspectives, and in all those years, Shipra and I never once heard an argument or a creative conflict between them. They were perfect in sync. So, which was, yes, that is very important. And that was important because I was not ambitious. That was the only time probably they did not fight. Exactly, yeah. It was Baba actually who encouraged I to start writing, and she did. So this book holds something even more precious, her personal thoughts and reflections exactly as she felt and understood the world. Our home from 2000 to 2024 was chaotic, but always full of joy, laughter, and happiness. Very many people who visited home knew about our situation and everything that was going on. We were a close unit of 4. Not once in all of those years did we feel burdened by our circumstances, and that was because of our parents. They made sure of it. Shipra and I did whatever we could do for them, and we are deeply, deeply proud of that. After Baba, there was a void. I didn't know what to do with her time. She tried different things, embroidery, just to kill her time. But slowly she discovered in some way the power of words and found her own path. This book comes straight from her heart. Every emotion, every experience, every connection she made, it was all pure and straight from her heart. I was not finished in any way. Knowing her, the book could easily have been 1,000 pages minimum. Yeah, and to be continued. Okay. As you read this, and when you read this, I hope you celebrate her life through her own words. Thank you. Thank you. Well said. Well said. खूप छान बिल्वाताई, अतिशय सुंदर असं मनोगत आपण मांडलं आणि खरं शब्दांमध्ये खूप ताकद असते आणि शब्द खरं तर कुठेतरी पोकळीतून येत असतो, पण जेव्हा माणूस त्याच्यामध्ये आपल्या भावना, अर्थ हे सगळं जेव्हा त्यात ओततो तेव्हा तो शब्द खऱ्या अर्थाने अर्थवाही होतो आणि आपल्या मनापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचत असतो. आणि याचा प्रत्यय नक्कीच सुनीत वाचताना आपल्याला येणार आहे की त्यातल्या सगळ्या आठवणींमध्ये हा अर्थ दडलेला आहे. यानंतर ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांना मी बोलण्याची विनंती करते. नमस्कार. सुनीत हे पुस्तक ग्रंथालीकडे जुई माझ्याकडे ग्रंथालीकडे घेऊन आली. सगळे लेख आहेत सुनीतीने लिहिलेले. आपल्याला याचं काहीतरी पुस्तक केलं पाहिजे म्हणून ती माझ्याकडे सगळे लेख घेऊन आले. तर मी तिला लगेचच म्हटलं मला तर नक्की करायला आवडेल, कारण माझंही सुनीतीबरोबर असेल किंवा अशोकदादाबरोबरचं जे रिलेशन्स आहे तर मला हे पुस्तक करण्याचा खूप मोठा वेगळा आनंद मिळणार आहे. तर मला हे नक्की मी हे पुस्तक करणार आहे. नंतर मी वैशाली रोडेला सांगितलं की तू मला याच्यात संपादनाच्या कामात तू मदत कर, आणि तिने हे सगळं पुस्तक पुढचा सगळा जो प्रवास आहे पुस्तक घडण्याचा तो तिच्यामुळे घडलेला आहे. वासंतीताईंनी आम्हाला चांगली प्रस्तावना लिहून दिली, ती त्या पुस्तकात आहे. अशातनं हे पुस्तक घडलं आहे, त्याचं आता इथे प्रकाशन वगैरे होणार आहे. या निमित्ताने मी माझ्या काही आठवणी सांगणार आहे सुनीतीबरोबरच्या. मी नेहरूनगरमध्ये राहायचो. त्यांचं घर आधी गांगलांच्या घराच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये होतं. नंतर अशोकदादा 10 नंबरमध्ये राहायला आला आणि आम्ही 46 नंबरमध्ये राहायचो. अशोक जाताना ऑफिसकडे किंवा कधीतरी बाबा शिप्राला किंवा बिलवाला सोडून कुठेतरी कार्यक्रमाला वगैरे जायचं आहे, वहिनी या दोघींना मी तुमच्याकडे ठेवून जातो आहे, या इथे राहणार आहे, मी नंतर येतो आहे. म्हणजे जसं गांगलांच्याकडचं आमचं रिलेशन होतं तसंच माझं त्याच्याबरोबरचं रिलेशन होतं. दुसरं म्हणजे ज्यावेळी अशोकदादा दिल्लीला गेला आणि तिथे आमचं ग्रंथालयाचं सेंटर होतं आणि तिथे आम्ही मग सेंटर असल्यामुळे विक्री व्हायची, इथून पुस्तकं जायची. पण नंतर अशोकदादांनी ठरवलं नाही आपण तिथे कार्यक्रम केले पाहिजे.
आणि चांगल्या वेगळ्या आर्टिस्टना तिथे सुदेश तू घेऊन यायचं आहे. म्हणजे त्यातल्या मी तुम्हाला ज्या कलावंतांना तिकडे घेऊन गेलो त्यांचे ट्रेनमधले अनुभव सांगितले तर मला 2-3 दिवस लागतील. त्यातल्या काही गमतीजमतींना खूप वेळ जाईल. आपण तो आत्ता काय ऐकू ना. तर त्यानिमित्तानं मला त्याच्याकडे दिल्लीला त्याच्या घरी खूप वेळा जाण्याचा योग आला. तर त्यावेळी सुनीतीला मी एक लहान आहे गावातून आलेला नंतर ग्रंथालयात आलेला मुलगा आहे यांनी सगळं दिल्ली पाहिली पाहिजे. मोठमोठ्या माणसांना त्यांनी भेटलं पाहिजे. म्हणजे मला आठवतो आहे की अशोकदादा जसं मला तर घेऊन गेलंच असतं नक्की. मी राष्ट्रपती भवन असेल किंवा वसंत साठेंच्या घरी गेलो तो मला अशोकदादा घेऊन गेला. मी म्हटलं तू मला घेऊन जाऊन मी करणार काय, मी त्यांच्याशी बोलणार काय, माझं काम काय आहे. गांगलांनी मला पाठवलं आहे पुस्तकं तिथे घेऊन जायची, एक्झिबिशन मांडायचं आहे आणि आपण पुस्तकं विकायची आहे आणि ज्या कलावंतांना घेऊन गेलो आहे त्यांच्याबरोबर कार्यक्रम आपण करायचा आहे. तर सुनीतीचं जे मला प्रेम मिळालं किंवा बिलवा शिप्राचं जे प्रेम मिळालं ते मला खूप आनंद देऊन गेलो. त्याच्यामुळे मी खूप प्रगल्भ झालो. जसं इथे कुमार बसला आहे, गांगल बसले आहेत, दातार सर आहेत, ह्या सगळ्यांमुळे मी शिकलो. तसं त्याच्यामुळे मी कॉन्फिडन्स खूप शिकलो. म्हणजे त्या काळात दिल्लीत जाऊन एकटा म्हणजे मी तुम्हाला फक्त एक गमतीदार किस्सा सांगतो. मी यशवंत दत्त, देवदत्त साबळे या सगळ्या टीमला तिथे कार्यक्रमासाठी घेऊन गेलो होतो. हे सगळे राजधानीतनं मला घेऊन जायचे होते. हे राजधानीत खूप प्याले, भांडणं करायला लागले. नंतर पुढे स्टेशनला गेल्यावरती यांना गाडीतनं ढकलून देणार. मी म्हटलं तिथे अशोकदादा करणार काय, कार्यक्रम होणार कसा, पत्रिका छापून झाली, कार्यक्रम घडणार कसा. तर सगळा जो कॉन्फिडन्स माझ्यात कुठून आला सगळा, या सगळ्यांना घेऊन जायचं, त्या कलावंतांसोबत राहायचं, एक्झिबिशन करायचं आणि त्यांना परत आणायचं. तर मला या कुटुंबाने जे सगळं प्रेम दिलं. आता इथे कमलताई आहे, कमलताईला माहिती, ही सगळी आमच्या घरातली मंडळी. किंवा सुनीतीताई आमच्याकडे मशीन होती, शिलाई मशीन, ती तिथे बसायला यायची. वहिनी मी आता काहीतरी शिलाई मशीनवरती बसायला येणार, तुम्ही तुमचं काम काही काढू नका. तर असे खूपसे अनुभव आहेत, त्याचा मी खूप आनंद घेतला. एवढी माझी आठवण सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं की हे एक आठवणी आता इथे उलगडत जाणार आहे आणि आजची ही संध्याकाळ सुनीतिमय अशी होणार आहे, अतिशय सुंदर. आणि त्याची सुरुवात आपण पुस्तक प्रकाशनाने करणार आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर इथे बिल्वाताई आहेत, क्षिप्राताई आहेत, जुई लागू आहेत, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आणि वैशाली रोडे यांनाही मी विनंती करते आपण सगळ्यांनी इथे पुस्तक प्रकाशनासाठी यावं. कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत, पण मला वाटतं छान पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एकदा आपण टाळ्या वाजवून त्याचा आनंद साजरा करूया. बरेचदा आपण असे छोटे छोटे आनंद साजरे करायचे विसरूनच जातो, तर ते आपण विसरूया नको. अतिशय छान आनंद वाटतोय की म्हणजे माझ्यासाठी तर खूप काळाच्या आधी असणारी, की ज्यांना मी पाहिलंही नाही आहे, अशी एक अतिशय कर्तबगार आणि तितकीच कलाप्रेमी अशी लेखिकाही म्हणता येईल, एक चांगली अधिकारीही म्हणता येईल, की जिचा परिचय मला या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि मला वाटतं की पुस्तकांचं मोल हेच असतं की जी माणसं आपल्याला भेटलेली नाही आहे, ज्यांना आपण पाहिलेलं नाही आहे, पण त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो, ती आपल्याला पुस्तकांमधून भेटत असतात. आणि एक अतिशय सुंदर पुस्तक आज आपल्या हातात आलेलं आहे की जे आपल्याला खूप छान आठवणींमधून प्रेरणा देणारं असं हे पुस्तक आहे. आज आपल्या व्यासपीठावर वासंतीताई फडके आहेत की ज्यांची म्हणजे पुस्तकात अर्थात हे वाचलेलं आहे की लेखांमधून वाचनात आलेली गोष्ट मी अर्थात इथे मांडत आहे की वासंतीताई आणि सुनीतीताई यांची खूप छान मैत्रीही होती. आणि त्यांच्याबद्दल सांगताना की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुलिमयेंच्या पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केलेला होता, अशी एक छान आठवण या पुस्तकामध्ये आहे. मी इथे वासंतीताईंना बोलण्याची विनंती करत आहे. नमस्कार. इथे काही मला बोलावं लागेल असं माहिती नव्हतं, कारण जी काही निमंत्रण पत्रिका होती त्याच्यामध्ये 2-3 नावं होती आणि त्यामुळे मी काही तशा तयारीने आलेली नाही. पण थोडीफार बोलण्याची सवय असल्यामुळे जे काही मला आत्ता आठवेल ते मी बोलेन.
की हे सुनीतीचं पुस्तक वाचत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत राहिली की तिने तिच्या ह्या आठवणी लिहिलेल्या आहेत आणि ह्या आठवणीमध्ये अनेक व्यक्ती, अनेक स्थळं आणि इतरही अनेक गोष्टी तिने त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. परंतु मला असं वाटलं की ह्या एकूण सर्व आठवणीतून तिने आपली जडणघडण कशी झालेली आहे, कोणाचा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आहे, हे सगळं तिने लिहिलेलं आहे. आणि ह्या लिहिण्यामध्ये मग मला असं कुठेतरी जाणवून गेलं की बाकी सगळं तिने लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर जे काही एक स्थळ तिच्याकरता लग्नाकरता आलेलं होतं त्याच्यामध्ये त्या माणसाने म्हणजे आधी बघण्याचा कार्यक्रम व्हायच्या आधीच होकार देऊन टाकलेला होता. पण सुनीतीने सांगितलं आईला की असं नाही चालणार, मला त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि मग शेवटी त्या दोघांनी एकदा भेटण्याचं ठरवलं आणि मग त्या ठिकाणी तिने त्याला अनेक प्रश्न विचारले. तुम्हाला काय आवडतं, कसले छंद आहेत, आणखीन काही पुस्तकं वाचता का? या प्रत्येक प्रश्नाला त्या माणसाने नाही 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 असं म्हटलं. आणि मग तिने घरी जाऊन आईला सांगितलं की मला काही हे स्थळ पसंत नाही. आता सर्वसाधारणपणे अशी प्रथा असते म्हणा की मुलाकडच्याने होकार दिला की मग मुलीचं मत काही फारसं विचारात घेतलं जातच असं नाही. पण इथे सुनीतीने आपला बाणा दाखवला आणि तिने आईला सांगितलं की मला काही याच्याशी तुम्ही तो जर प्रसंग पुस्तकातला वाचलात ना तर तिने अगदी झाडाझडती त्या व्यक्तीची घेतलेली आहे असं आपल्याला ते वाचताना जाणवतं. आणि पण हे सगळं लिहिल्यानंतर मग मला असं कुठेतरी वाटलं की अशोक कुठे भेटला, त्यांची भेट कशी झाली, काय झालं, याचा कुठलाही उल्लेख सुनीतीने त्या पुस्तकात केलेला नाही. तर असं का झालं असेल? म्हणजे वाचताना अशी वाचकाला एक उत्सुकता लागून राहते की हे मोडलं, ठीक आहे, तिच्या मनासारखं नव्हतं, पण तिच्या मनासारखी व्यक्ती जेव्हा तिला भेटली, ती कुठे भेटली, कशी भेटली, दोघांचं प्रेम कसं फुलत गेलं. मी प्रस्तावनेत लिहिलं आहे की हे सगळं तिने का लिहिलं नाही कोण जाणे. तर अशा सुनीतीच्या याच्यामध्ये तिला शिकण्याची, नवीन नवीन गोष्टी माहिती करून घेण्याची खूप इच्छा असायची. आणि मग याच्याकडे मशीनवर हे शिक, त्याच्याकडे ते क्रोशाचं शिक, त्याच्याकडे ते अमकं शिक, अशा बऱ्याच गोष्टी ती शिकत गेली. आणि त्या शिकण्यातूनच तिचं एकूण व्यक्तिमत्व घडलं गेलं. आता मी आणखीन काही बोलत नाही, व्यासपीठावर बऱ्याच व्यक्ती बोलणाऱ्या आहेत, पण आपण मला इथे आवर्जून बोलावलं, ही प्रस्तावना लिहिण्याची संधी दिलीत. आणि ह्या प्रस्तावनेतून मला जी सुनीती दिसलेली नव्हती ती सुनीती मला आणखीन त्याच्यातून कळली. आणि म्हणून आपण इथे बोलावल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद वासंतीताई. आपल्यामध्ये प्राध्यापिका आणि लेखिका नेहा सावंत आहेत. मी नेहाताईंना इथे बोलण्याची विनंती करते. नमस्कार. मला बोलायचं याची आधी काही तशी कल्पना नव्हती, त्यामुळे मी देखील काही तयारी करून आले नाही. पण सुनीतीच्या इतक्या आठवणी आणि इतक्या म्हणजे इतक्या गमती जमती माझ्या मनामध्ये आहेत. खरं तर आज मला खूप आनंद होतो आहे हे पुस्तक प्रकाशित झालं म्हणून. कारण मला आठवतं सुनीती ज्या वेळेला लिहायला लागली होती, म्हणजे मी सुरुवातीला त्यांना अहो म्हणत होते आणि नंतर तिला आऊ म्हणायला लागले होते. आऊ म्हणजे आयुष्याची ऊर्जा, आणि ती मला माझ्या आयुष्याची ऊर्जा होती म्हणून मी तिला आऊ म्हणत होते. आणि तिनेच एकदा सांगितलं, गं तू हे वयाचं वगैरे सगळं बंधन आहे ना, ते आपल्यातलं कधीच गळून पडलेलं आहे, त्यामुळे तू मला सुनीती म्हणालीस तरी मला अगदी आवडेल, म्हणजे वावगं नाही वाटणार. आणि मग मी कधी सुनीती म्हणायची, कधी आऊ म्हणायची, असं आमचं एक छान वेगळं नातं होतं. आणि तिने मला पहिला लेख वाचायला दिला होता तो म्हणजे याच्यातला साडीवर एक लेख आलेला आहे.
आणि तो वाचत असताना मी म्हटलं बापरे, म्हणजे साड्या तर आहेत तुझ्या इतक्या छान, त्या आठवणी पण छान आहेत, तर या आठवणींचं एकदा पुस्तक व्हायला हवं. तर म्हणजे पुस्तकासाठी वगैरे मी नाही लिहिते गं, हे मला वेळ जात नाही. आणि तो काळ मला वाटतं करोना काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्याला बराच असा वेळ मोकळा असायचा, कुठे घराबाहेर आपण जात नव्हतो. त्या काळात तिने या सगळ्या आठवणी लिहिल्या होत्या आणि मग त्या काय लिहिलं आहे ते ती मला वाचून दाखवायची किंवा मला सातत्याने विचारत राहायची की तू काय लिहिलं आहेस. मी तिला माझं काही लेखन असायचं ते वाचून दाखवायची. खरं तर सुनीतीची आणि माझी आधी ओळख नव्हती. माझी ओळख झाली अशोक जैनांमुळे. अशोक जैनांनी मला फोन केला होता. मास्तरांची सावली हे जे मी शब्दांकन केलेलं नारायण सुर्वे यांच्या पत्नीचं आत्मकथन, ते लिहिल्यावरती त्यांनी मला फोन करून बरंच कौतुक वगैरे केलं आणि मला म्हणाले तुम्ही अंधेरीत कॉलेजला आहात तर मला एकदा भेटायला या. आणि मग तशी गाठीभेटी आमच्या सुरू झाल्या आणि अशोक जैन राहिले बाजूला आणि मी घट्ट मैत्रीण झाले सुनीतीची. कारण जसा सुनीतीचा बोलघेवडा स्वभाव, म्हणजे बोलण्याचा धबधबा असतो की आपल्याला थांबवावं लागायचं. काळवेळाचं भान आम्हाला दोघींनाही राहायचं नाही. किती वेळा कॉफी व्हायची. आणि परवाच माझ्या एका मैत्रिणीला, म्हणजे जेव्हा हा कार्यक्रमाचं निवेदन मला आमंत्रण मला बिल्वाने पाठवलं तेव्हा मी मैत्रिणीशी बोलत होते आणि तिला म्हटलं ना, या काळामध्ये ना मला सुनीतीची खूपच आठवण येते आणि अनेकदा येते. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये काय येते, कारण हा जो काळ आहे एप्रिल मेच्या दरम्यान, ती घरी अनसा फणसाची भाजी करायची आणि मला फोन करून सांगायची अनसा फणसाची भाजी केली आहे, खायला ये. की मी माझं म्हणजे त्या दिवशी मी डबा आणायची नाही, लेक्चर संपलं की कधी एकदा जाते असं व्हायचं आणि जाऊन तिच्या हातची ती भाजी खाणं. तर तेव्हा त्या मैत्रिणीला बोलता बोलता म्हटलं अगं आता तो फोनच नाही येणार गं. आणि मला एकदम असं टपटप डोळे व्हायला लागले. आणि त्याच संध्याकाळी म्हणजे मला तो कार्यक्रमाचं ते निमंत्रण मिळालंच होतं. तर म्हटलं किती छान तिच्या मनामधल्या सगळ्या आठवणी तिने लिहून ठेवल्या आणि आता हे पुस्तक तिच्या मनात नसताना हे पुस्तक येतं आहे, ही खूप चांगली गोष्ट घडते आहे. म्हणून ग्रंथालयाचेही आभार मानते आणि सगळ्यांचेच आभार मानते. आणि माझ्या मनात तर ती आहेच, आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये ती असणार आहे आणि आता या आठवणींच्या रूपाने तर ती कायमच आपल्यासोबत असेल. धन्यवाद. धन्यवाद नेहाताई. नेहाताई बोलताना म्हणाल्या तसं की त्या भाजीची मला आज आठवण होते. अनेकदा असंच असतं की माणसं आपल्याला सोडून जातात, पण त्यांनी ज्या प्रेमाने आणि आत्मीयतेने आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं, त्यामुळे त्या भाजीची चव असेल किंवा एखाद्या साडीची ऊब असेल, गोधडीची ऊब असेल, ती आपल्याला आजही ती व्यक्ती नसताना जाणवत असते. आणि यातच त्या माणसाचं खऱ्या अर्थाने मोठेपण असतं, जे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्या पश्चात जाणवत असतं, आठवत राहत असतं. यानंतर आपल्यामध्ये जुई लागू आहेत की ज्यांच्यामुळे खरं तर या पुस्तकाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला आणि ग्रंथालयाकडे हे पुस्तक आलं. मी जुईताईंना बोलण्याची विनंती करते. मी जुई, श्रीकांत लागू, विनता लागूंची मुलगी, अशोक काका, सुनीती मामीची, आधी त्यांची काय भाची वगैरे वॉटेवर, कारण काकाची पुतणी असते आणि मामीची भाची असते. अशोक काका आणि सुनीती मामी असं मी त्यांना संबोधत होते. ॲक्च्युली मला आज बोलण्याचं मला काही म्हणजे हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, मला काय बोलावं कळत नाही. जे तिच्यासाठी माझं देणं होतं किंबहुना मला जे काही तिच्यासाठी करणं शक्य होतं ते त्याची पूर्तता झाली असं मला आज वाटतंय. की बाबा ती मुळातली बाबांची मैत्रीण, अतिशय घट्ट मैत्रीण. त्यांचं ते मैत्र आम्ही तर खूप लहानपणापासून बघत होतो, पण कालांतराने जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले, कॉलेजमधून मोठी झाले, तेव्हा ती माझी मैत्रीण झाली. आणि ती आत्तापर्यंत आम्ही महिनोंमध्ये बोलायचो नाही, महिने माझे फोन व्हायचे नाहीत, पण जो काही फोन व्हायचा त्यानंतर आमच्या ज्या काही गप्पा व्हायच्या त्या अशाच अघळपघळ हव्यात अशा हव्या तेवढ्या चालू असायच्या. त्याच्यामध्ये कधीही असं वय किंवा काही तिच्यामध्ये काही मध्ये गॅप गेली आहे, माझ्या बोलण्यात काही गॅप गेली असं कधी झालं नाही. आणि
काय म्हणतात, एखाद्याला एक पंचिंग बॅग लागते किंवा कोणतरी लागतं ना, तर मग तसं माझ्यासाठी ती होती, की मला जेव्हा हवं तेव्हा ती माझ्यासाठी फोनवर अवेलेबल असणार आहे 100%. हे मला कायम माहिती असायचं आणि ते अजूनही वाटतं. आणि त्यामुळे तो राग आहे मला, की असं कसं ती जाऊ शकते, ती नाही हे होऊच का शकतं, तिने असायला पाहिजे, फोनवरती तरी अवेलेबल असायलाच पाहिजे. सो कुठेतरी ते एक रुखरुख म्हणा काय म्हणा ती मला सांगता नाही येणार. कारण दुसरी रुखरुख अशी की तिला खूप लिहायचं बाकी होतं. तिने लिहायला सुरुवात तर केलीच होती आणि अतिशय उत्तम ती लिहित होती. त्यातलं रोज काही सगळंच काही माझ्यापर्यंत पोचत नव्हतं. जसं नेहाताई म्हणत होते तसं त्यांच्यापर्यंत, किंवा दीपा सांगत होती की तिच्याकडे ती बरोच काही वाचून दाखवत होती, तेवढं काही माझ्याकडे तिने पाठवलं नव्हतं. पण तरी मला कळत होतं की ती लिहिते, ते जरा अजून पूर्णत्वाला जायला हवं होतं. खूप काही तिचं लिहून व्हायचं बाकी आहे हे मला चांगल्यापैकी माहिती आहे. सो त्याची ही रुखरुख आहे, राग आहे, पण ते आपण काहीच करू शकणार नाही त्याचं. निदान काही नाही तर निदान तिने जे काही लिहून ठेवलं त्याचं आज आपण एक पुस्तक काढलं आहे, ज्याचा उपयोग आपल्यासारख्या अनेक लोकांना होणार आहे. कारण तिने जे लिहिलं आहे ते काही फक्त स्वतःच्या आठवणी म्हणून नाही आहे, त्यातनं घेण्यासारखं बरंच, लोकांनी शिकण्यासारखं, तेव्हाच्या काळातल्या गमतीजमती कळण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे ग्रंथालीचे, बिल्वा क्षिप्राचे खूपच मोठे धन्यवाद आहेत की त्यांनी ते काम केलं. कारण ते खोदकामच होतं अक्षरशः. म्हणजे त्यातनं ते आयपॅडमधनं शोधणं सोपं नव्हतं. सारखं शोधणं, नाही तू इथे बघितलंस का, ह्याच्यात बघितलंस का, असं करत 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 आम्ही ते जमा केलं. आणि थँक्स टू यू फॉर द बिगिनिंग आय वुड से. आय नो म्हणजे ॲट वन गिवन पॉईंट आय वॉज लाईक, आय हॅड गिवन लाईक अ गन पॉईंट की आता मला हे पाहिजे, दिस इज द डेडलाईन, डू समथिंग. आणि वैशाली रोडेचं पण कौतुक खूप आहे, कारण सगळ्याचं संपादन करणं, एडिटिंग करणं, त्याच्यातनं हे काढणं हे खूप सोपं नव्हतं. त्यामुळे ग्रंथालीचं तर कौतुक प्रचंड आहेच. आणि ते त्यांचं काय म्हणतात, एक दुसरं माहेर असावं तसंच ग्रंथाली झाल्यासारखं आहे की ते नाही तर दुसरं कोण हे प्रकाशित करणार होती, इतकी परिस्थिती आहे सुधीरसाठी. सो धन्यवाद. मी आणखी काही बोलत नाही. धन्यवाद सुहिताई. सुहिताताई इथे व्यासपीठावर आहेत आणि अनेक आठवणींमध्ये अनेकदा सुहिताताईंचा उल्लेख आणि अनेक आठवणी या पुस्तकात आहेत की किती घट्ट मैत्री होती. ह्याचं खरंच खूप छान असं एक त्यांच्यात नातं होतं. मी इथे सुहिताताईंना बोलण्याची विनंती करते. नमस्कार. सुनीतीची माझी मैत्री कशी झाली, कधी झाली मला माहीत नाही. ती असं मला सांगते की ती माझा जन्म झाल्यानंतर बाळ बघायला आमच्या घरी आली होती. म्हणजे माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात तिने. पण तेव्हा माझी ओळख नव्हती. माझी तिच्याशी ओळख झाली जयंतची मैत्रीण म्हणून. आम्ही दिल्लीला गेलो फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने. मग तिच्याकडे गेलो आणि मग जातच राहिलो. विविध कारणांनी कधी मिस्किलला घेऊन, कधी आम्हीच, कधी कामासाठी जायचं आणि त्यांना भेटायचं, असं जात राहिलो. आणि ते इथे आले की भेटत राहिलो. पण त्याच्यातनं खूपच मैत्री होत होत जीवाभावाची मैत्री कधी झाली माहिती नाही. आपण सगळेच जाणतो की तिला किती विविध उद्योग करायचा छंद होता, किंवा विणकाम सुंदर करायची, भरतकाम सुंदर करायची, शिवण छान करायची. यातली कुठलीही गोष्ट मला येत नाही. मला एका जागी लिखाण तर त्याहून येत नाही. पण तरीही आमची मैत्री खूपच जमली. जसं तिने पुस्तकात लिहिलं की मी वेळोवेळी अशी अचानक तिच्या घरी टपकत असे की मला ऑडिशनला जायचं आहे, साडी नेसायची आहे, साडी दे. मग तिचंच ब्लाऊज घालायचं, तिचीच साडी नेसायची आणि ऑडिशनला जायचं असं. आणि मग कॉफी पीत गप्पा मारत, हे तर कॉफी आणि गप्पा हे तर तिच्या घरातला अपरिहार्य भाग होता नेहमीच. पण मला आणखीन विशेष गोष्ट आठवते म्हणजे माधव साठे हा आमचा दोघींचाही फार जवळचा मित्र होता, सखा होता आमचा दोघींचा. आणि विविध कारणांनी आम्ही, सुनीती जेव्हा मंत्रालयात होती तेव्हा तिकडे भेटत असू. त्याची बँक संपल्यावर सुनीतीच्या ऑफिसामध्ये वेळ काढून, आणि मग मी रिकामटेकडे असले तर मी अशीच, असं आम्ही कधी दुपारी जेवायला, कधी नुसतं चहा प्यायला, कधी नुसतं गप्पा मारायला, असं विविध कारणांनी भेटत असू. आणि माधवचा ना खरोखरीच म्हणजे सखा म्हणावा तसा तो मित्र होता आमचा. कुठलीही गोष्ट आम्ही त्याच्याबरोबर शेअर करू शकत होतो आणि एकमेकांबरोबर तिघही जणं खूप मोकळेपणाने बोलू शकत होतो. तर माधव जेव्हा 50 वर्षाचा होणार असं ठरलं तेव्हा
आमचं फार गमतीचं एक कार्यक्रम होता की केव्हाही असं आम्हाला कोणालाच न आवडणारी एखादी वस्तू दिसली समोर तर म्हणायचं की तुझं माझं भांडण झालं ना की मी तुला हे देणार आहे, असा आमचा नेहमीचा रिवाज होता. पण माधवच्या 50व्या वाढदिवसाला सुनीतीने आणि मी घाट घालून त्याला जी गोष्ट अजिबात आवडत नाही अशी करायची असं ठरवलं. आणि सत्यनारायणाच्या पूजेसारखा एक कार्यक्रम केला ज्याच्यात तो सिगरेट ओढायचा म्हणून सिगरेटची पाकिटं या गोष्टींची पूजा मांडली आम्ही. पूजा काहीच नाही झाली, फक्त ते मांडलं सगळं. सुनीतीने हा एवढा मोठा शिरा करून आणला आणि आम्ही त्याचा खूप आनंद घेतला, मजा केली. आम्ही सगळ्या मित्रमंडळींना बोलावलं होतं. मग कोणी आमच्या आनंदात सहभागी झाले, कोणाला वाटलं की काय बावळटपणा आहे, काय करतात हे उद्योग असले. पण तसं काही असलं तरी आम्ही खूप एन्जॉय केलं होतं ते. आणि असे अनेक उद्योग आम्ही एकत्र करत असू की डिंगलट्या वाळ्या कोणाच्या करायच्या आपापसात मित्रमंडळींच्या, किंवा हिरिरीनी चर्चा करायच्या, वाद घालायचे. मग एक महत्त्वाचा आमचा वादाचा मुद्दा असायचा की ती पुरणपोळी छान करायची पण ती साखरेची करायची. आणि मी म्हणायचे की हां, साखरेची पुरणपोळी काय खरी नाही, गुळाची पुरणपोळी खरी. आणि हा तू एकदा खाऊन बघ माझ्या हातची. तर म्हटलं हो, खाऊन बघेन. आणि बघितलीच होती, पण तरी मला गुळाचीच जास्त आवडते. असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आमचे गमतीदार वाद असायचे. पण कमालीचं प्रेमही होतं. तिने इतक्या गोष्टी सगळ्यांसाठीच केल्या, तशा आमच्याहीसाठी केल्या. आणि त्याचं मोल नाही, खरंच त्या मैत्रीचं मोल नाही. दुर्दैवाने ती गेली तेव्हा मी इथे नव्हते, तिच्या शेवटच्या आजारपणामध्ये. आणि परत आल्यानंतर 2-3 दिवस म्हणजे मी ह्यांना मुलींना भेटले, ती थेट शोकसभेतच भेटले, जो मला खेद वाटला या गोष्टीचा. पण मुलींची ही मैत्री आहे ती तशीच टिको कायम असं मला वाटतं. आणि सुनीतीशी तर राहीलच मनातली मैत्री. किती गोष्टी आणि किती छोट्या प्रसंगातनं हे सांगता येईल, पण सगळ्यांनाच बोलायचं आणि वेळाची मर्यादा आहे, तेव्हा इथे थांबते मी सध्या. धन्यवाद सुईताताई. व्यासपीठावरील संजीव साबळे सर यांच्याबद्दल एक छान आठवण अनेक आहेत, पण त्यातली एक वेगळीच आठवण त्यांनी या लेखामध्ये लिहिलेली आहे. आणि अशोक जैन यांच्याशी असलेली त्यांची मैत्री, पण मला खूप सुनीतीताईंचं हे लेख वाचताना एक वेगळेपण जाणवतं की किती जणांशी त्यांनी मैत्री जोडली. म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी मित्र किंवा दुसऱ्या कोणाची तरी मैत्रीण, पण तीही आपली नंतर घट्ट मैत्रीण होते, मित्र होते. आणि माणसं जोडण्यासाठी एक जे मनात माणसाकडे जे लोहचुंबक लागतं ना, तेच जणू काही त्यांच्याकडे होतं की काय, असं आपल्याला सगळं त्यांच्या आठवणी वाचताना जाणवत राहतं. तर त्यापैकी एक असणारे म्हणजे अर्थात साबळे सर. मी साबळे सरांना इथे बोलण्याची विनंती करते. नमस्कार. इथे मी सुनीतीना समोर कायम अहो जाऊ म्हणायचो आणि मागे कायम अरे तुरे करायचो. तसंच अशोक जैनच्या बाबतीतही होतं. अशोक जैन म्हणजे मठामध्ये माझे बॉस होते, पण काही रिलेशन अशी असतात की आपण ते अरे तुरे होऊन जातात. तसंच सुनीती आणि अशोक होती. तर सुनीतीच्या किंवा अशोकच्या वयाची इथे बरीच मंडळी आहेत. म्हणजे कुमार असेल किंवा गांगल असतील किंवा अशोक दातार असतील किंवा तिथे हळबे बसलेत किंवा आणखीन इतर काही जण, वासंतीताई आहेत, काही जण त्यांच्या थोडे मागे पुढे असतील अशी मंडळी आहेत. त्या मानाने मी खूपच लहान, नाही आता माझ्यापेक्षा इथे 2-4च लहान जणं दिसत आहेत, म्हणजे बिलवा क्षिप्रा वगैरे. पण असं की त्यांची शाळा सुटली 1963 साली. त्यांनी सोडली आणि कॉलेज सुरू केलं बहुधा. माझी शाळा सुरू झाली 1965 साली. म्हणजे इतकं अंतर आहे.
पण तरीसुद्धा काही जणांशी आपलं घट्ट नातं असतं आणि त्यांचं मी एक पुस्तक खरं आत्ताच पाहिलं, पण काल मी वैशालीला फोन केला आणि सांगितलं की काय आहे पुस्तकात, मला काहीच माहिती नाही आहे, जरा नजरेखालनं तरी घालायला देत किंवा का मोघमच बोलायचं आहे. तर ती म्हणाली PDF पाठवते. तर तिने मला PDF पाठवली आणि ते चालता चालता माझ्या लक्षात आलं की आपल्या खूप काही गोष्टी आहेत त्या कॉमन आहेत. म्हणजे असं की सुनीतीचं अगदी सुरुवातीला गोरेगावातलं घर होतं ते सिद्धार्थनगरमध्ये, जिथे मी आयुष्याची 30 वर्ष काढली. मग तिथनं बसणं आणि ती राष्ट्रसेवा दलात होती, आम्ही राष्ट्रसेवा दलात, मी आमची कुटुंब होतं, आमचं जिथे घर होतं तिथे सेवा दलाची शाखा भरायची, तिथे सुनीती यायची, त्यांचे दोन्ही भाऊ यायचे. तर ते एक नातं होतं. नंतर ते पांडुरंगवाडीमध्ये गेली, मध्ये गेल्यानंतर अभिनव विद्यालयात गेली. तर ते अभिनव विद्यालय हे देखील तिथे तेव्हाच्या समाजवाद्यांनी सुरू केलेली शिक्षण संस्था. तर त्याच्याविषयी एक आपुलकी किंवा त्या संपूर्ण गोरेगावविषयीचं जे काही नातं आहे आमचं, ते मला त्याच्यातनं जाणवलं. हे नातं पुढे कायम वेगवेगळ्या ठिकाणी सतत जाणवत राहिलं की शाळेत जात असतानाच ती पुढे अभि गोरेगावकर शाळेमध्ये गेली. ती शाळा देखील समाजवादी मंडळींनी सुरू केलेली. तिथे असताना त्यांना तिथे जे एक शिक्षक होते त्यांच्यामुळे ती नाच वगैरे याच्यात गेली आणि राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात आली. इथे नेमकं झेलम परांजपे त्याच वेळेला इथे आलेले आहेत. तर मग कला पथकात गेल्यानंतर मला ते वाचताना लगेच सांताक्रूजचं साने गुरुजी विद्यालय डोळ्यासमोर आलं, वसंत बापट डोळ्यासमोर आले, सुधाताई आल्या, सदानंद वर्दे आले, लीलाधर हेगडे आले. ही मंडळी, हे सगळं असं नातं ना हळूहळू जोडलं जाऊ लागलं. पण गंमत अशी आहे की माझी आणि त्यांची भेट मला कळायच्या वयात खूप उशिरा झालेली आहे. ह्या सगळ्या आठवणी आहेत त्या मला अगदीच वाचल्यानंतर कळतं की हे असं असं होतं. त्याच्यात एक लिहिलं आहे त्यांनी की धुळ्याला राष्ट्रसेवा दलाचं शिबिर झालेलं होतं, तर त्याच्या तयारी त्याच्यासाठी गेल्या होत्या. तर मला आठवतं की माझे आई वडील, आई बहीण भाऊ, आम्ही सगळे त्या शिबिराला गेलो होतो. पण लगेच आपण कुठे ना कुठे या गोष्टीमुळे कुठे ना कुठे कनेक्ट होत असतो. तर हे एक कनेक्शन मला त्याच्यामध्ये दिसलं. नंतरच्या आठवणी बऱ्याचशा ज्या आहेत त्या गिर्यारोहणाच्या आहेत. त्याच्यामध्ये शरद ओवळेकरांचा उल्लेख आहे. तर शरद ओवळेकरांच्या बरोबर मी पण काही वेळेला हाईकला गेलेलो आहे. तर म्हटलं अरे, असं आपलं नातं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा अधिक आहे, आपण ओळखतो त्याच्यापेक्षा आपलं घट्ट नातं आहे. आणि काही गोष्टी आपल्याला तेव्हा माहीत नव्हत्या आणि आता पुस्तक चाळताना दिसायला लागलेल्या आहेत त्या. नंतर त्या दिल्लीला गेल्या. मग अशोकनी मुंबईत यायचं ठरवलं तेव्हा मी दिल्लीला गेलो. तर दिल्लीची एक आठवण जी जरा वेगळीच आहे, नंतर सुनीतीबद्दल तर बोलणारच आहे, ती अशी की मी त्यापूर्वी दिल्ली पाहिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठून तिकडे जायचं होतं. अशोकने मला सांगितलं होतं की मी एअरपोर्टवर येतो. रात्री त्याने कळवलं मला एअरपोर्टवर येणं शक्य होणार नाही. मला दिल्ली ही शहरच माहिती नाही. आणि पहाटे मी तिकडे इकडनं निघालो तेव्हा धुवाधार पाऊस होता जून महिन्याचा, आणि तिथे उतरलो तेव्हा बाहेरचं टेम्परेचर 43 डिग्री सेल्सिअस होतं. आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं काय आता कुठे जायचं, काहीच माहिती नाही ना. त्यांनी काय सांगितलं की तिकडे असं असं बस पकड आणि सरळ त्या कॅनॉट प्लेसपाशी उतर, तिथे ते त्रिमूर्ती भवन आहे, तिथे महाराष्ट्र परिचय केंद्र आहे, तिथे जायचं, तिथे सुनीती भेटेल. तोपर्यंत बऱ्याच वर्षात मी सुनीती जैननाही भेटलेलो नव्हतो. म्हटलं असं कसं भेटायचं, काय करायचं. म्हटलं जाऊ दे. मग तिकडे एक नशिबाने किंवा योगायोगाने एक आमच्या नातेवाईक होत्या, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी जेवायला घातलं. मग तिकडनं त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही टाईम्सच्या ऑफिसमध्ये, इथनं त्यांनी रिक्षा पकडून दिली. रिक्षा पकडून देताना त्यांनी सांगितलं इथे महाराष्ट्र टाईम्स सांगायचं नाही, टाईम्स ऑफ इंडिया सांगायचं, नवभारत टाईम्स सांगायचं. लोकांना नवभारत टाईम्स माहिती आहे दिल्लीत, त्यांना टाईम्स ऑफ इंडिया माहिती नाही. त्यावेळेला हिंदू टाईम्स म्हटल्यानंतर हिंदुस्तान टाईम्स हेच डोक्यात होतं. आणि त्यांनी त्या रिक्षावाल्याला सांगितलं यहाँ से निकले ना वो रोड से इनको लेके जाना, वहाँ बहुत रेड लाइट है.
आता रेड लाईट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात जे आहे तिथे दिल्लीत सिग्नलला रेड लाईट म्हणतात हो, तेव्हा म्हणायचे तरी. आणि तिकडे अशोक जैनना फोन केला होता, ते म्हणाले तू ये, मी आहे तिथे. मी तिथे गेलो ऑफिसमध्ये, हातात 2 मोठ्या सूटकेस, आणि तिथे गेलो वरती. तिथे एक नाईक नावाचे ऑपरेटर होते, त्यांना विचारलं अशोक जैन, ते म्हणाले ते आत्ताच गेलेत हरियाणा भवनामध्ये. म्हटलं मी असं असं आलो आहे, तर त्यांनी सांगितलं तुम्ही हरियाणा भवनात जा. म्हटलं कुठे आहे? ते म्हणाले मंडी हाऊसमध्ये. म्हटलं मंडी हाऊस कुठे आहे? ते म्हणाले खाली टॅक्सी पकडायची, त्याला सांगायचं तो तुम्हाला घेऊन जाईल हरियाणा भवन मंडी हाऊसमध्ये. खाली आलो, कशी बशी टॅक्सी मिळाली, तिकडे गेलो, हरियाणा भवनच्या ऑफिसमध्ये गेलो. तर आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हटलं अशोक जैन आहे क्या? हाँ वो आए थे अभी, वो देवीलाल, तेव्हा देवीलाल पंत हे होते, मुख्यमंत्री होते, आणि त्यांची हरियाणात प्रेस कॉन्फरन्स होती आणि पत्रकारांची गाडी तिकडनं गेलेली होती. तर त्यांनी सांगितलं वो वहाँ गए आहे म्हणून. आता मला काय कळेना, हातात 2 बॅगा सूटकेस घेऊन आता कुठे जायचं. म्हटलं तर त्यांनी सांगितलं मी मुंबईहून आलो आहे. तर ते म्हणाले आप टेन्शन मत करी, मैं गाडी देतो. त्यांनी मला गाडी दिली. मी तिकडे गेलो त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला. तिथे मला अशोक जैन भेटले. मग आम्ही परत आल्यानंतर म्हटलं हो सगळं झालं. म्हटलं तर ठीक आहे, माझी व्यवस्था केलेली आहे ते मी महाराष्ट्र सदनात, ते कुठे आहे? ते म्हणाले या भिंतीच्या पलीकडे. तोपर्यंत मला हेही माहिती नव्हतं. तर मग अशोकनीच्या निमित्ताने काही दिवस, अशोक 10-15 दिवस होता, मग तो आला. नंतर मग त्यानंतर माझं सुनीती जैनकडे जाणं नेहमीचं सुरू झालं. आणि मग त्याच्यात त्या पुस्तकात उल्लेख असल्याप्रमाणे त्यांनी मोहन कात्रेंचा उल्लेख केला आहे. ते CBIचे तेव्हा डायरेक्टर होते आणि त्या काळात भयंकर ते वादामध्ये होते. त्यांचा एक किस्सा असा की त्यांच्यावर त्यावेळेला आरोप झाले होते रिलायन्सला मदत केल्याचे वगैरे, आणि ते सगळं नसली वाडिया वगैरे ते सगळं प्रकरण गाजत होतं. तर सगळे पत्रकार त्यांना सकाळी फोन करायचे उठून, तसं मी पण करायचो त्यांना. म्हटलं असं असं आलं आहे, हिंदूमध्ये अमुक आलं आहे, इंडियन एक्सप्रेसमध्ये अमुक आलेलं आहे. ते म्हणाले मला आत्ता काहीच माहिती नाही आहे, आता मी ऑफिसला गेल्यानंतर वर्तमानपत्र वाचेन तेव्हा बघूया. CBIचा डायरेक्टर असलेल्या माणसाला वर्तमानपत्राबद्दल काहीच माहिती नसतं. मी एक दिवस त्यांना विचारलं तुम्हाला काहीच माहिती नसतं, तुम्ही सकाळी पेपर वाचत नाही का? तर ते म्हणाले मी घरी फक्त एकच पेपर घेतो, टाइम्स ऑफ इंडिया. बाकीचे पेपर मी ऑफिसमध्ये आल्यानंतर वाचतो. ते पण माझ्या पुढे क्लिपिंग्स येतात तेव्हा. आणि म्हटलं एवढंच असंच का? तर ते म्हणाले नाही, मला पैसे मिळतात सगळे पेपर विकत घेण्यासाठी, पण मी पेपर विकत घेत नाही, मी पुस्तकं विकत घेतो. कारण पेपर वाचत घेणं विकत हे कुरमुरे खाण्यासारखं आहे. पोटभरीसाठी कोणी पेपर घेत नाही. तर तो मोहन कात्रेंचा उल्लेख आहे. मधुलिम्यांच्याकडे तर जाणं येणं होतंच, कारण मधुलिम्यांना मी अगदी फार पूर्वी पाहिलं होतं. माझ्या वडिलांवर शिवसैनिकाने हल्ला केला 1969 साली वगैरे, तेव्हा वडील नानावटीमध्ये होते. तेव्हा मधुलिमे तिथे हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते. तर मला असा एक अत्यंत गोरापान हँडसम एक नेता पाहिल्याचं मला असं डोक्यात होतं, आपल्या वडिलांना पाहायला मधुलिमे आलेत. तर मग त्यांच्याकडे जाणं व्हायचं. मग तो दंडवतेंचा उल्लेख आहे, त्या दंडवतेंच्याकडचा जो उल्लेख आहे, तर ते सगळी ही माणसं आहेत ना. हा प्रवास मी हळूहळू सुनीतीजींच्या मागून हा दिल्लीचा सगळा प्रवास माझा सुरू झाला. तर ह्या सगळ्या आठवणी आहेत ना, त्या मला लक्षात आलं की आपण जे ओळखतो त्यातला 1/4 भाग आपल्याला सुनीती जैन माहिती होत्या. त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या सुनीत पुस्तकातनं कळलेल्या आहेत. आपलं जे नातं आहे ते आपल्याला वाटत होतं त्याच्यापेक्षा अधिक आहे. बरं, नंतर त्या मुंबईत आल्या तेव्हा मला पहिल्यांदा त्यांनी याच्यात पुस्तकात एक प्रकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे साड्यांवर. तर मला त्यांनी नेसलेल्या साड्या हे कायम कौतुकाचे आणि हे वाटत राहिलेलं आहे. कारण माझी मिसेस साडी नेसायची, मेरी साडी नेसायची, आई साडी नेसायची. पण साडी नीट नेसता येणं आणि चांगल्या प्रकारच्या साडीची निवड ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, आणि त्या दोन्हीही सुनीती जैनमध्ये असायच्या. हे मला कायम आवडलेली गोष्ट आहे. आणि त्यांचं घर म्हणा किंवा ऑफिस म्हणजे ना ते कॉफी हाऊसच होतं. तिथे गेलं आणि कॉफीशिवाय आपण आलो आहोत असं झालंच नाही आहे. त्यांनी कधी तुम्हाला चहा घेणार का असं विचारलं नाही, अरे कॉफी घेशील का, हेच ते त्यांचं हे होतं.
म्हणजे अशोक जैन हे माझे बॉस असले, त्यांच्याशी बऱ्यापैकी मैत्रीचे संबंध असले, काही वेळा आमची वादावादी किंवा भांडणं झाली असली तरी जी अतिशय आपुलकी होती किंवा निर्माण झाली ती सुनीती जैन मुळे. ते केवळ त्या सेवादलात होत्या ह्या सगळ्या आठवणी ह्या नंतर माझ्या लक्षात आलेल्या आहेत. पण त्या बाईचा स्वभाव असा की काय याला म्हणतात की ओथंबून वाहणारी ऊर्जा किंवा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ एनर्जी हा एक भाग होता. आणि दुसरं म्हणजे प्रसंगी फटकळपणे पटकन बोलून टाकणं, असं उगाच इकडे गोड 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 बोलणं असं नाही. अशोक कधी कधी गोड बोलायचे पण सुनीती नाही असं. पण तितकेच प्रेमळ. म्हणजे मी कधीतरी फेसबुकवर एक उल्लेख केला होता फणसाच्या भाजीबद्दल. तर मी मराठी पद्धतीची फणसाची भाजी कधी खाल्ली नाही आहे, कारण माझं सगळं आयुष्य मुंबईत गेलं आहे आणि आईवडील हे कुठले सोलापूर साताऱ्याचे होते, त्याच्यामुळे काही संबंधच नव्हता. ती पोस्ट वाचल्यानंतर त्यांनी घरी मला फोन केला आणि मी सांगितलं ते त्याला फणसाची भाजी म्हणत नाहीत, त्याला काय ते अणसा फणसाची भाजी म्हणतात. काय त्यांनी आत्ता त्या अणसा फणसाची भाजी का तसं म्हणतात हे माहिती नाही आहे. अननस आणि फणसामुळे असते ती. कारण मी नुसती जी उत्तर भारतीय ज्याला कटेर की सब्जी म्हणतात ती खाल्लेली आहे, पण अणसा फणसाची भाजी खाल्लेली होती. त्यांनी एक दिवस मुद्दामून कधी घरी भाजी केली आणि कुठल्या तरी झेप्टो का कोणामार्फत ती माझ्या घरी पाठवली. हे मला देखील सुचलं नसतं की अमक्यानं किंवा गांगलांना आवडतं, अमुक किंवा कुमारला आवडतं म्हणून आपल्याकडे केल्यानंतर त्या एखाद्या त्या कोणा बॉयमार्फत ते पाठवावं. हे जे सुचणं आहे ना हे ग्रेट आहे त्या माहितीमधलं. हे मला कायम असं ते त्यातलं जे नातं आहे ना. आणि आत्ता ह्यांनी त्या उल्लेख केला माझा आणि आमच्या तो अशोक आजारी हॉस्पिटलमध्ये एकदम त्याला तो त्रास झाला वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी आहेत ना, ह्या त्यातल्या त्यांनी उल्लेख करणं हा त्यांचा ग्रेटनेस आहे. पण ह्या दुय्यम गोष्टी आहेत की हे माझ्याही बाबतीत कधी होऊ शकतं, इतरांच्याही बाबतीत होऊ शकतं आणि आपण ती सगळी धावपळ करतो. पण ते त्यांनी लक्षात ठेवणं, त्याच्या पुस्तकात दोनदा त्याचा उल्लेख करणं एवढंच नव्हे तर अशोक वारल्यानंतर जेव्हा अंत्यविधी आटपल्यानंतर त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्या हात धरून म्हणाल्या, अरे संजू त्यावेळेला तू अशोकला मदत केली होती. आता एवढी माणुसकी मला वाटतं माझ्यातही नाही आहे. हे मला आठवणारही नाही, बोलणं जमणार नाही. विशेषतः अशोक वारल्यानंतरच्या 1-1.5 तासामध्ये हे सांगणं. बाकी अगदी त्या वारल्या त्याच्या 4 महिने अगोदरच मी आहे इथे, प्रकाश अकोलकर आहेत, मुकेश माचकर आहे, प्रताप आसबे आहोत. आम्हा सगळ्यांना अशोक वारल्या त्याच्यानंतर 10 वर्षांनी, बरोबर 10 वर्षांनी त्यांनी घरी बोलवलं होतं आणि अनेक पदार्थ बिल्वानी केले होते का क्षिप्राने केले होते का त्यांच्या बाईने केले होते मला माहीत नाही आहे म्हणतोय मी. कोणी केले होते माहीत नाही. हां, त्या आरतीताईंनी बरेचसे पदार्थ केलेले होते, त्या तिथे होत्या. पण ते करून घेऊन हे अमुक कर, हे तमुक कर हे जे सगळं असतं त्या इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या मी किचनमधली इतकी बारीक सारीक गोष्टी आणि असं अमुक केलं तर तमुक लागतं. आम्ही अनेकदा त्याच्यावरती खाद्यपदार्थांवर चर्चा केलेली आहे फोनवर. हा पदार्थ असा करावा का तसा करावा यावर चर्चा केलेली आहे. आमच्या आत्ता ती दीपा कदम आली नाही आहे, तिला त्यांनी एक ड्रेस मटेरियलवरती ते काय एम्ब्रॉयडरी करून दिलेली होती. नुसती एक गोधडी पण दिली, पण गोधडी कशी विणायची हे पण तिला सांगितलेलं होतं. म्हणजे आणि हे सगळं करताना ती मंत्रालयातली कामं मी मंत्रालयात त्यांना एकटं पाहिले नाही. त्या आणि निलिमा पिटके अशी एक कायम जोडी असायची, त्या दोघीच एकत्र असायच्या. तर त्या सतत ते मंत्रालयातली कामं असोत काय असोत आणि तिथेही मंत्रालयातले एकीकडे मंत्र्यांबरोबर उत्तम संबंध
होते, अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते, त्याचबरोबर अनेकदा त्यांनाही तोंडावर उत्तर देणाऱ्या ह्या बाई होत्या. तर अशा अनेक आठवणी याच्यामध्ये सापडतात आणि त्यातनं माझं एक नवीन नातं मला सुनीती जैन यांच्याबरोबरचं जे आहे ते मला सापडलं आहे असं वाटतं. मला या निमित्ताने मला एकतर बोलायला मी मुळात इथे बोलावलं आणि बोलावं असं सांगितलं त्याबद्दल ग्रंथालीचे, वैशालीचे आभार. पुस्तक हे उत्तम काढलेलं आहे. मी जे काही काल पाहिलं आहे ते PDF-वरनं मला लक्षात आलं उत्तम झालेलं आहे. तर त्याबद्दल ग्रंथालीचे आणि सुदेश यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद साबळे सर. पुस्तकात अनेकांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, अनेकांबद्दलच्या आठवणी आहे आणि त्यातली एक छान आठवण वसंत लिमये सरांबद्दल आहे की त्यांनी केलेली जी एक छान अशी कांचनजंगाची जी मोहीम होती, थरारक मोहीम होती, ती मोहीम थरारक होती आणि त्याच्या मागे त्यांनी जे काही सगळं जमवाजमव केलेली आणि जो काही खटाटोप केलेला होता तो वाचताना आपण खरंच थक्क होऊन जातो असा सगळा तो खटाटोप होता. आणि त्या मोहिमेकडे आपण कसं गेलो याविषयी सांगताना त्या खूप छान लिहितात. मी अगदी थोडासा 1-4 ओळी वाचण्याचा मला मोह आवरत नाही आहे, खूप सुंदर लिहिलेलं आहे. लिमये सरांनी जे लिहिलेलं आहे आणि ते त्यांना सापडलं त्याचा उल्लेख त्यांनी केला की आपण त्या मोहिमेपर्यंत कसं गेलो याबद्दल सांगताना त्या जे म्हणतात ते मी इथे सांगते. कागदांची उलथापालथ करताना वसंत उर्फ बाळ्या लिमयेने रखडलेले खरडलेले कागद हाती पडले. त्याने लिहिलं होतं, गेल्या 10 वर्षात हिमालयाच्या आसमंतात खूप फिरलो. 1981 सालचा सप्टेंबर महिना असावा. सिक्कीममधल्या एका टुमदार गावात बसून समोरच्या हिरव्या कंस डोंगराच्या रांगा बघताना भारावून गेलो होतो. एवढ्यात पूर्व पश्चिम धारेवरील हिरव्यागार डोंगरांच्या मागील ढगांचा पडदा अचानक दूर झाला. मावळतीच्या सोनेरी गुलाबी प्रकाशात दिमाखात ऐशा आरामात पडलेली महाकाय शिखरांची एक रांग अचानक खुणवू लागली. ताडकन उठलो. ही तर कांचनजंगेची रांग, ढगांच्या सतत मागे दडलेली. आज अचानक हिरव्या डोंगरांच्या वरच्या ढगांवरील पट्ट्यावर ही गगनचुंबी सोनेरी गुलाबी शिखरं पाहून वेडावून गेलो. हे मला झालेलं कांचनजंगेचं पहिलं दर्शन इतक्या वर्षानंतरही तितकंच टवटवीत दिसतंय ते. आणि हा कागद हाती पडला आणि हे वर्णन वाचल्यानंतर एक सुनीतीताईंनाही मनात उर्मी दाटून आली की ही मोहीम आपण केलीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर केलेला खटाटोप खरंच म्हणजे थक्क, आणि अजून मला काही शब्द सुचत नाही आहेत की एवढं सगळं किती धावपळ केली आणि एवढं सगळं कसं जमवून आणलं हाच प्रश्न पडावा असा सगळं ते एक पूर्ण प्रकरण आहे. आणि त्या सगळ्याचे साक्षीदार असणारे इथे लिमये सर आहेत, मी त्यांना बोलण्याची इथे विनंती करते. नमस्कार. या अशा म्हणजे सभेमध्ये समुदायासमोर बोलायची वेळ येईल हेच याच गोष्टीवर माझा जरा विश्वास बसत नाही आहे. कारण वय विचित्र आहे 71 आणि आजूबाजूचे बरेच मोहरे गळायला लागलेत. आणि 1-2 वर्षापूर्वी सुनीती गेली. माझी अगदी पहिली आठवण असा एक फॉर्मॅट आता झाला आहे. त्यानुसार मी 80 साली नोकरीसाठी म्हणून IIT संपवून दिल्लीला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे मुंबई ठाणे इथून बाहेर पडून कुठेतरी चाललो होतो. आणि एकंदरीतच पिंड म्हणजे IITमध्ये तो पोचला गेलेला भटक्याचा पिंड. तर त्यामुळे घर सोडून बोंबलत गावभर फिरणे हे आवडीचा छंद. परंतु ते उन्मेष होऊन दिल्लीला गेल्यावरती जास्त प्रकर्षाने जाणवलं. याचं कारण कोणीच ओळखीचं नाही. म्हणजे बऱ्याच जणांच्या आठवणी ऐकताना ते माझ्या डोळ्यासमोर पुन्हा येतं आहे की दिल्लीमध्ये कोणीच नव्हतं. आणि म्हणजे मराठी माणूस दिसला की म्हणजे औषधाला सापडायचं आणि अरे असं व्हायचं. तर त्याच्यात MICमध्येच महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटरमध्येच सुनीतीची माझी पहिली ओळख झाली.
काहीतरी पुस्तकं आणायला म्हणून गेलो होतो आणि तिथे ओळख झाली. आणि त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे मी आगाऊ असल्याकारणाने माझं एक करोलबागेत घर झालं. आणि खरं सांगतो की म्हणजे परक्या मुलखात, अनोळखी मुलखामध्ये सुनीती, अशोक अशी मंडळी असणे आणि मी येतो आहे असं सांगून पुरायचं आणि जाऊन पडी टाकणे, हे करायला एक हक्काचं ठिकाण हे मला तेव्हा मिळालं. सगळ्यांच्या आठवणी ऐकत असताना आणि आत्ता यांनी म्हणजे एका अर्थाने पुन्हा त्या सगळ्या स्मृतीसमोर आणणारी आठवण वाचून दाखवली कांचनजंगा. तर सुनीतीच्या संदर्भातला एक मुद्दा म्हणजे साहसी किंवा बेधडकपणा हा जो काही प्रकार आहे, कारण एक पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. ही मोहीम झाली 88च्या मे-जून महिन्यामध्ये. म्हणजे आम्ही सुमारे 95 दिवस एकत्र होतो. 24 सदस्य, त्यातला एक उपनेता इथे आहे दिलीप लागू, दुसरा दुर्दैवाने त्या मोहिमेत दगावला. आणि त्या 24 सदस्यांपैकी एकुलती एक बाई म्हणजे सुनीती. पण ते सुरू जेव्हा झालं प्रकरण तेव्हा त्याची पार्श्वभूमी गमतीशीर होती. म्हणजे तिने सेवादलाच्या निमित्ताने सेवादलातून केलेल्या हाईक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी कानावर होत्या. दिल्लीला नेमाने जाणं येणं होत असे मोहिमांच्या संदर्भात किंवा इतर काही कामांनिमित्त. आणि त्याच्यामध्ये 87 साली एक लहान मुलांचा ट्रेक झाला की ज्याला या दोघी होत्या, क्षिप्रा आणि बिल्वा. आणि त्या ट्रेकला मी पण येते असं म्हणून सुनीती आली. सुनीती तोपर्यंत कांचनजंगाची सदस्य झालेली होती. आणि आज एक सल जाणवतो तो असा की, आणि सहलही जाणवतो एका अर्थाने या सुनीत पुस्तकाकडे मी खजिना म्हणून पाहतो आहे. कारण पुस्तक किंवा काहीतरी याचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि हा एक महत्त्वाचा म्हणजे योगदान तिचं असणार होतं. आणि तिने बऱ्याच नोट्स आणि त्याचे खरडलेले कागद आणि त्याचे बाड वगैरे सगळं आहे. म्हणजे ते कुठेतरी 2-3दा प्रयत्न झाले परंतु ते दुर्दैवाने अजून झालेलं नाही. तो सल जाणवतो. परंतु मी त्या अर्थाने या पुस्तकाकडे खजिना म्हणून पाहतो आहे. ती मोहिमेमध्ये सहभागी झालेली होती. आमची 87 सालचा तो ट्रेक आणि त्याच्यावरती दुर्दैवाने अपघात झाला. त्यानंतर म्हणजे मला असं वाटलं होतं आणि अशोक आणि यांच्यात वाद होता की तिने कांचनजंगाला जावं का नाही या संदर्भात. पण ही बाई घट्टपणे नाही मी येणार. आणि हा जो काही तिचा बेधडकपणा किंवा ही साहसी वृत्ती आहे ती मला प्रकर्षाने अखंडपणे ती प्रेमळ होती. तिला विशेषणं द्यायची झाली तर एक मोठी रांग लावायला लागेल. पण मायाळूपणा हे एक त्यातलं माया म्हणजे किंवा लळा लावणे हा जो काही प्रकार म्हणजे मी ती गेल्यानंतर काही स्फोट लिहिलं होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. म्हणजे कांचनजंगा मोहिमेवरतीच घडलेला प्रसंग की वरच्या कॅम्पवरून बेस कॅम्पला परत येताना ढगाळ हवा होती आणि दुर्दैवाने माझा गॉगल फुटला. आणि आपल्याला असं वाटतं की फुटला तर मी ठीक आहे ढगाळच आहे म्हणजे तिथे सूर्यप्रकाशामुळे स्नो ब्लाइंडनेस येतो. म्हटलं यामुळे काही व्हायचं नाही. आणि मला वाटलं नव्हतं की आपल्याला त्रास होईल. पण कॅम्पला आल्यावरती डोळे अक्षरशः पिनकुशन असतं ना तशा सुया बोचल्यासारखं दुखत होतं. आणि ही बया ते कळल्यानंतर माझ्या तंबूत आली आणि जवळजवळ रात्रभर माझं डोकं मांडीवर घेऊन दुधाच्या घड्या घालत बसली होती. हे जे काही आहे ना ते हे एका अर्थाने मोठी बहीण असं सुनीतीशी असलेलं नातं होतं. आणि आणखीन एक म्हणजे एक आठवण सांगावीशी वाटते ती म्हणजे सुनीतीचा म्हणजे मनुष्यसंग्रह अफाट होता. आमच्या मोहिमेला लागणारी काही मोजकी ऑक्सिजन सिलेंडर आम्ही कुठली तरी रशियन सिलेंडर वगैरे मिळवली होती आणि ती दिल्लीत मिळाली. ती मुंबईला यायची कशी तर ही बाई सूटकेसमध्ये 2 किंवा 3 सिलेंडर घालून राजधानीच्या ड्रायव्हरबरोबर पाठवायची आणि ती इथे पिकअप व्हायची. हे सगळे जे काही अचरट प्रकार होते ना यात म्हणजे ती बाई होती वगैरे वगैरे काही संबंध नव्हता.
म्हणजे ती तितक्याच उत्साहाने तितक्याच बेधडकपणे त्या सगळ्या प्रकारात आमच्यासोबत होती आणि याने फार मजा आली. मला जाणवणाऱ्या 2 गोष्टी, की एक तिच्या स्वभावातला हा पदर, साहसी वृत्ती किंवा बेधडकपणा, आणि दुसरं म्हणजे महत्त्वाकांक्षा. एका अर्थानं म्हणजे मी त्याच्याकडे वैगुण्य वगैरे म्हणून पाहत नाही, पण महत्त्वाकांक्षा कमी होती. मग या ग्रुपमध्ये येणे, मला काहीतरी अमकं करायचं आहे, मला काहीतरी तमकं करायचं आहे, हे तिच्याकडून खूपसं कधी मी ऐकलेलं नाही. परंतु हे तू करतो ना, मी मदतीला आहे, आणि हे करायला मन मोठं लागतं आणि ते तिच्याकडे होतं. मला एकच सांगावंसं वाटतं की म्हणजे सुनीतीबद्दलच्या आठवणी उदंड आहेत. नंतरच्या काळातही जे संपर्क राहिला, अशोक वगैरे वगैरेची तब्येत नादुरुस्त झाल्यानंतर. परंतु महत्त्वाचं जाणवणारी गोष्ट की मला एक शब्द सुचतो, तो म्हणजे स्मरणरंजन. आपण नॉस्टॅल्जियावर आपण खूप जगतो. हे आपल्याला मिळालेली माझ्या मते तरी दैवी देणगी आहे. आणि वयोमान परत्वे मला वाटतं पर्सेंटेज बदलत जातं. मी आज बघायचं झालं तर कदाचित 20% जिवंत अनुभव असतात आणि उरलेलं आपण मशीगत रवंथ करतो आणि त्या स्मरणरंजनावर जगतो. त्या 20% सुनीती आहे. आणि मी खजिना म्हणून आता या पुस्तकाकडे पाहतो आहे. मी अजिबात बघितलेलं नाही आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आणि ती आठवणीत आणि या अशा लिखित स्वरूपामध्ये ती जिवंत राहणारच आहे. तर धन्यवाद सुदेश, धनश्री आणि ग्रंथालयाची मंडळी, जुई विशेषतः, बिल्वा, क्षिप्रा इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. अतिशय सुंदर आणि अनेक अशा आठवणी आज या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सगळ्यांनी शेअर केलेल्या आहेत आणि पुस्तकातूनही आपण त्या वाचणार आहोत. मला हे पुस्तक वाचत असताना आणि या आठवणी ऐकत असताना प्रत्येकाला जाणवलेली सुनीती या कशा होत्या हे आपण सगळ्यांनी ऐकलं आणि तेव्हा मला आठवण झाली की जशी की कचकडी असते, ती जशी आपण फिरवतो की नाही तसं चित्र आपल्याला दिसतं. आणि मला वाटतं तसंच आहे की प्रत्येकाच्या मनात असलेल्या सुनीती ह्या एकेकाच्या मनात असलेल्या खूप वेगवेगळ्या असतील. त्यांच्या आठवणींचं असलेलं आणि त्यांनी रिलेट केलेलं एक आयुष्य असेल आणि अशा सगळ्या आठवणी आणि मनात सुनीती घेऊन आपण खरं तर आज सगळेजण इथून जाणार आहोत. आणि त्या जशा पद्धतीने आयुष्य जगल्या की अतिशय मला एकच शब्द त्यांच्याबद्दल सांगताना वाटतो की उत्फुल्ल. अतिशय उत्फुल्ल असं त्या आयुष्य जगल्या आणि ती उत्फुल्लता मला वाटतं घेऊन आज आपण सगळेजण इथून जाऊया. आणि पुस्तक विक्रीसाठी आहे तर सगळ्यांनी आवर्जून हे पुस्तक घ्यायचं आहे, त्या आठवणींमध्ये रमायचं. आणि तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया मला वाटतं बिल्वा, क्षिप्रा, जुईताई आणि या सगळ्या कुटुंबाला, सुईताताई यांना मिळाल्या तर मला वाटतं ह्याच्यासारखा अजून कुठचा आनंद नसेल. तर आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. ही सगळी मंडळी, मला वाटतं सुनीतीताईंचं प्रेम, त्यांच्या कुटुंबियांवरचं प्रेम, या सगळ्या प्रेमापोटी आज सगळे आपण जमलेलो आहोत. सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.